कमीत 55 ते 60 धावांचा इथून मात्र प्रयत्न असेल त्यांचा. विवेक आहे का स्ट्राईकला? विनेश स्ट्राईकला आहेत. हो, इथे मात्र सलगच्या दुसऱ्या रुपयेचा हा चेंडू आहे. धारदार गोलंदाजी सध्याच्या घडीला हेटवण्याची एक्सप्रेस मात्र पटरू आपल्याला धावताना पाहायला मिळते. सलगच्या दुसरा डॉट चेंडू आहे. इथे मात्र सुरुवातीलाच मात्र प्रेशर देण्याचा प्रश्न, सुरुवातीलाच मात्र जो प्रेशर आहे दडपण आहे तो मात्र टाकण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज रुपेशाचा हेटवणे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र सलगचे 2 डॉट गेले आहेत. जिथे आपण पाहतो 50 ते 55 धावांचा टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल ना तर इथून थोडंसं सांभाळून खेळावं लागेल. सुरुवात सिंगल डबलने करावी लागेल. खोला टाकला चेंडू आहे तेवढं चांगलं प्रयत्न सुधारला स्वतः गोलंदाज स्वतःच्या मध्ये पाहायला मिळतोय. हा सुद्धा डॉट चेंडू असेल. लगातारचा हा तिसरा चेंडू मात्र रुपेशच्या माध्यमातून फेकला गेलाय. एकही धाव सध्याच्या घडीला मात्र लागलेली नाही आहे. जिथे प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सोमजाई गोवे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय तर विने मात्र स्ट्राईकला सध्याच्या घडीला 3 चेंडूचा खेळ झाला. एकही धाव सध्याच्या घडीला मात्र लागलेला नाही आहे. हो, फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी गाठणार काही सुद्धा बघावं लागेल आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो हवाई सफार. विवेकच्या बॅट मधून हा 6 डीजे. रुपेशने सुद्धा केलं, परंतु 4थ्या चेंडूमध्ये आपल्या टप्प्यात आला ना तर आपण कार्यक्रम करतोच हे सांगितलं विनेने आणि 6 धावेने मात्र आपला अकाउंट ओपन केलाय. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्याकडे प्रथम बॅटिंग करत असताना सोमजाई गोवे या संघाची बिनबाद 6 अशी धावसंख्या झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं शतक चालू आहे, मार्गस्थ आहे असं आपण म्हणूया. हाफ टायगर चेंडू पुन्हा एकदा वेगात टाकलाय. बन्नाट चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्येला पुन्हा एकदा थांबवलाय. 1 तुझी तर 1 माझी असं मध्ये गोलंदाज रुपेश. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन्ही संघ आपण पाहिजे त्याच ताकदीचं त्याच क्षमतेचं आहेत, यात मात्र कोणती शंका नाही आहे. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 1 षटकार आपण पाहिजे रुपेशच्या अगेन्स्ट झाला होता. इथे मात्र रनवेमध्ये अडथळा आलाय. थांबावा सुद्धा लागेल. एखादा खराब चेंडू नक्कीच आपल्या संघाला मात्र इथे परवडणार नाही आहे हे सांगतो. सध्याच्या घडीला जय बजरंग हेटवणे संघाचे गोलंदाज रुपेश सांगतात 6 धावा मात्र इथे आलेले आहेत. परंतु 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र शिल्लक असेल पहिल्या ओव्हर मधला. हा टायगर चेंडू हा बॅट निघायचा प्रयत्न होता. ऑन साईडला पटका जातोय. सिंगल मात्र मिळेल. तिथे मिड ऑन मध्ये फिल्डिंग झाल्या. सिंगलने शतक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते तो अर्थातच सोमजाई गोवे संघ बिनबाद. धावसंख्या ती मात्र 7 धावा सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतात. 5 ओव्हरच्या मॅच 2 पॉवर प्लेचे शतक असणार आहे. जिथे आपण पाहतोय तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक जो संघ पटकेल त्यासाठी आपण पाहतोय तर इथून 11 सायकली आहेत आणि अर्थातच 11 सायकली देण्याची आपण पाहतोय तर जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे सायकल देण्यात आलेले आहेत. आपण पाहता गजानन मारुती बोगटे साहेब असतील, राकेश मस्कर साहेब असतील, नरेश युट्यूबर रटाटे साहेब असतील, अरुण बामुगडे साहेब असतील, दत्ता शांताराम बोगटे साहेब असतील, हरेश गजानन रटाटे साहेब असतील, संदीप रटाटे साहेब असतील, निलेश बोगटे साहेब असतील, चंद्रकांत बोगटे साहेब असतील, गोविंद तुकाराम बोगटे साहेब असतील, अनंता मस्कर साहेब असतील, त्यानंतर रजत शिंदे साहेब असतील, राज रटाटे असतील, स्वप्नील शिंदे साहेब असतील, नरेश मस्कर साहेब असतील, सुधीर मोरे साहेब असतील आणि लाल प्रताप यादव असतील. यांच्या माध्यमातून तब्बल 11 स्पोर्ट्स सायकल इथे देण्यात आलेले आहेत आणि 11 स्पोर्ट्स सायकल जो संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकेल ना त्या 11 खेळाडूंना या सायकल देण्यात येणार आहेत. आता मात्र पाहायच्या 40 गावांनी मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. कालच्या दिवसामध्ये 8 संघ खेळले, त्याच्यामधून 7 संघ या स्पर्धेमधून माघारी गेलेत. 1 संघ आपण पाहते पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो पाचताई संघ. इथे मात्र पंच मनोज यांचा इशारा येतो की वाईट चेंडू असेल. 1 सिंगल मात्र धावसंख्या घेतली जाईल. धावसंख्या होती ती 8 धावा. इथे शतक क्रमांक दुसराच झालाय. गोलंदाज आलेत अक्षय आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय बजरंग हेटवणे संघाकडून अक्षय आलेत आणि स्ट्राईकला आहेत ते मात्र
विनय आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क जाण्या बॅट फक्त हवेशी बोलली आहे. हेच मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जिथे पाहता शतक क्रमांक दुसऱ्याचा बघा. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील कारण पॉवर प्लेचं शतक आहे. आपण पाहिजे तर 3 खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर आहेत. इथून तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20 धावा तुम्हाला इथून बनवाव्या लागतील. परंतु इथे मात्र गोलंदाज कोणतीही संधी देत नाही आहेत. अक्षय मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलेत. इथे मात्र पहिली सुरुवात आपण पाहतो वाईट नाही केली. त्यानंतर लगातारचा हा दुसरा डॉट चेंडू असेल जिथे आपण पाहतो तर विनय बॅटिंग करतोय. विनयने जर पाहता आतापर्यंत 8च्या 8 चेंडू फेस केलेत आणि त्या बॅटमधून आपण पाहतो 7 धावा सुद्धा आल्यात. त्याच्यामुळे विवेक नॉन स्ट्राईकला आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतो ऑन साईडला भिरकवला. तिथे मात्र आपण पाहतो तर दिवेश आहेत. सिंगल मिलेला इथून विनयला सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. जिथे मात्र बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना सोमजाई गोवे संघाची धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. शतक क्रमांक इथे दुसरा चालू आहे जिथे अक्षय गोलंदाजी करतात. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. सुरुवात वाईट निघाली त्यानंतर डॉट डॉट आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र विवेक प्रथमच मात्र आता स्ट्राईकला आलेत. जो 4थ्या चेंडूचा सामना करतील. इथे मात्र मनोज भोगटे यांचा इशारा की ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू राहिला. सिंगल मात्र इथे म्हणजे धावसंख्या वाईट असेल. वाईटने मात्र इथे धावसंख्या घेतली. धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते ती 10. पुन्हा एकदा अर्जुन आम्हाला जुळले गेलेले आहेत. थोडंसं नक्कीच आम्हाला नाराज केलं. परंतु क्रिकेट आहे. आज स्वयंभू किल्ला संघाचं मात्र नशीब मी म्हणून चांगलं आहे आणि नशिबाची साथ त्यांच्यासोबत आहे. कारण काय सुद्धा चांगल्या पकडल्या आणि खऱ्या अर्थाने शरद मुंडे यांचा आपण पाहतो खूप सारा योगदान राहिला होता. पूर्णपणे त्यांनी गोलंदाजीचा जो अनुभव आहे तो आपला पणाला लावला होता. हेच आपलं पाहायला मिळेल. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या 11 झाली आहे. जिथे आपण पाहतो या ओव्हरचा आता मात्र 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 11 आहे. हाफ टॅकल चेंडू होता. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे आणि दिवेश तिथे आहेत. सुरक्षित हातामध्ये झेल पकडलाय. झेल संपलाय. विनयचा खेळ. धक्का पहिला. डीजे न्यू बॅट्समन आलेत. बघा सध्याच्या घडीला विनय बाद झालेत परंतु मी म्हणे नाराज गेलाय. बरेच चेंडू त्याने सामना केला परंतु त्याच्या बॅटमधून आपण पाहतो अवघ्या 8 धावा आल्या त्या आणि त्या संघाला परवडणार नाहीये. ज्याने आपण पाहतो 10 चेंडू फेस केल्या आणि 8 धावा मात्र त्यांनी केल्या होत्या. ते बाद झाले. विनय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. शुभम आलेले आहेत. बघा शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला आणि शुभम आले होते. इथे मात्र पंच आम्हाला सांगतील की धाव मात्र असेल वाईट +1 अशा या 2 धावा असेल. धावसंख्या 2 ने वाढेल. सध्याच्या घडीला धावसंख्या 2 पुढे सरकेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती अर्जुन आम्हाला सांगतील की धावा इथून जुळल्या गेल्या त्या 13 धावा. या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. जिथे विवेक आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉवर प्लेचं शेवटचं शतक चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जिथे अक्षय गोलंदाजी करतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावसंख्या 13 आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मानस होतं परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला. शतक क्रमांक दुसरा संपलाय. बघा पॉवर प्लेचं शतक संपलाय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये काय कामगिरी केली आहे ती अर्थात जय बजरंग हेटवणे या संघाने. कारण पहिल्या 12 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत असताना मात्र धावांचा आपण विचार केला तर 13 धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे 6.5च्या सरासरी धावा इथे बनल्या गेल्यात. जर इथून तुम्हाला 60 ते 55 धावाचं टार्गेट सेट करायचं असेल तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये खूप सारा धावा येणं अपेक्षित होत्या परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे. ती अर्थातच जय बजरंग हेटवणे या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज आले होते. ज्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो तर रुपेश आले होते. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय आले. त्याने मात्र 6 धावा खर्च केल्या आणि 2 ओव्हरमध्ये 13 आल्यात. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन पुन्हा एकदा रुपेशवर ही जबाबदारी दिली आहे. रुपेश स्वतः कर्णधार आहे आणि त्याला माहिती आहे या स्पर्धेची अहिमत काय आहे. कारण या स्पर्धेत प्रथम क्रमांक आहे. 55,000 आहेत आणि जो संघ प्रथम क्रमांक पटकल त्यासाठी आपण पाहतो तब्बल 11 सायकली सुद्धा आहेत आणि 11 स्पोर्ट्स सायकल मात्र इथून कोण पटकवणार. तब्बल 440 खेळाडू या मैदानामध्ये आपला नशीब आजमावणार आहेत. फटका चांगला पुण्यात डीप एक लॉंग ऑनला आपला फटका केला गेला. तिथे मात्र प्रोडक्शन आहे परंतु पंबल होत आहेत.
फिल्डर चेंडू जाते सीमा पार, नशिबाचा चौकार मिळेल शुभमला आणि मिळेल अर्थात सोमजाई गोवे या संघाला. डीजे आपण पाहतो तर प्रवीण बोगटे यांनी सांगितलंय की जर गोवे संघ आज जर क्वालिफाय झाला तर त्यांच्याकडे खूप साऱ्या आजच्या दिवसामध्ये सुविधा आहेत, परंतु इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक सोप्पा असेल आहे आणि शुभमच्या खेळीचा मात्र इथे अंत होते. धक्का दुसरा असेल शुभम बाद. डीजे पाहते तर ही सफलता प्राप्त केली आहे आपल्या या ओव्हरमध्ये. ललित आलेले आहेत बघा. इथून आता ललित आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जर तुम्हाला 50चा आकडा गाठायचा असेल तर इथून मात्र थोडंसं सिंगल डबलने मात्र धावफलक घालणं खूप गरजेचं आहे. मोठे फटके आहेत त्यानंतर फलंदाज सुद्धा बाद जात आहे. जो मोमेंटन आपण पाहते तर स्विफ्ट खानचा प्रयत्न असतो तिथं मोमेंटन पुन्हा एकदा गोलंदाजी संघ करतोय. आता पुन्हा एकदा ललितला सुद्धा 0 पासून सुरुवात करावी लागेल. तिथे 17 धावा जोडल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र वेगात टाकलेला चेंडू आहे. चेंडू आपण नजरेपासून आपण पाहते तर गेलाय ललितच्या ही सुद्धा पाहायला मिळते. डॉट चेंडू सांगता होते. षटक क्रमांक 3 चालू झालाय. 15 चेंडूचा खेळ झालाय आणि इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद. धावसंख्या 17 झाली आहे. बघा 17 हा अशुभ अंक मानला जातो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणि 17चा खतरा आपण पाहतोय तर शुभम सुद्धा बाद झालेत. या ओव्हरचा 4था चेंडू असेल रुपेशाचा. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा वेगळा टाकायचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतील की हा मृत घोषित चेंडू असेल. या चेंडूवर मात्र गिनती घेतली जाणार नाही. कुठेतरी थोडासा वेगळा प्रयत्न होता रुपेशाचा, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये सबळ ठरला. तर चेंडू आतापर्यंत आहे ते 3 आणि 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा आहेत. या ओव्हरचा विचार केला तर सुरुवात 4ने झाली होती, त्यानंतर विकेट आली आहे, त्यानंतर डॉट आली आहे आणि हा 4था चेंडू असेल. पुढे आले होते ललित आणि डीप एक्स्ट्रा कॉलला फटका चांगला आहे, परंतु प्रोडक्शन आहे तिथे, परंतु नो मार्क्स लांड्स मध्ये पडेल. डबल सिंगल घेतले, डबलला पलटलेत. जोपर्यंत चेंडू हाताला लागेल आणि चेंडू सरळ जातोय तुम्हाला जेव्हा ते पंचांचा इशारा या मात्र 4 धावा असतील. हा नशिबाचा दुसरा चौकार गोवे संघाला. हा या ओव्हर मधला अर्थातच डाव पहिला चालू आहे, जिथे आपण पाहतोय तर टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते सोमजाई गोवे संघ. ललितच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. धावसंख्या 21 झाल्या. या ओव्हरमध्ये 2 चौके आतापर्यंत आलेत, एक शुभमच्या बॅटमधून आता एक ललितच्या बॅटमधून. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँडच्या रिझन मध्ये चेंडू पडेल. सिंगल कंप्लीट केली आहे, डबलला पलटलेत आणि 2 धावा सुखरूपपणे कंप्लीट केल्या. तिसऱ्याचं मानस होतं, धाडस केलं जाणार नाहीये. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो अरबी लढेंगे असं म्हणते विवेक आणि ललित. धावसंख्या 2 निवडे. धावसंख्या सध्याच्या घडीला जिथे 5 चेंडूचा खेळ झाला, प्रथम बॅटिंग करत असताना 2 बाद. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे कर्णधार म्हटलं होतं की आम्हाला 55 ते 60 धावांचा टार्गेट इथून सेट करायचा आहे, एक मॅजिक फिगर आम्हाला इथून गोला करायची आहे, पण त्याच्यामध्ये असफळ आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा आपण पाहतो तर फुटबॉलचा पूर्णपणे उपयोग केला होता, पुढे सरसवले होते, पण तो 5 चेंडूचा संपर्क झाला. षटक क्रमांक 3 संपला, जिथे आपण पाहतो तर आपल्या ओव्हरचा 2 ओव्हरचा खेळ मात्र कंप्लीट केलाय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. तिथे स्कोअर आमचे अर्जुन थोडेसे चिंतेत आहेत, ते सांगतात की 23 धावा इथे जोडल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे.
जिथे आपण पाहतोय तर सोना शिधा चषक 2025 पर्व 7वा आहे. एक रहा विभाग नाही तर अख्ख्या तालुक्यामध्ये या स्पर्धेची मात्र सध्याच्या घडीला चर्चा आहे. आणि चर्चा का होऊ नये, कारण आपण पाहतोय तर प्रत्येक जेव्हा आपण स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहतोय तर स्पोर्ट्स सायकल मग गोलंदाज किंवा फलंदाज किंवा मालिकावीरसाठी असते, परंतु इथे चक्क आपण पाहतोय जो संघ फायनल मारणार त्यासाठी 11 सायकली आपल्या समोर मात्र असणार आहेत. आणि या 11 सायकली मात्र इथून कोण घेऊन जाणार हे मात्र सध्याच्या घडीला चर्चेचा विषय तर बनला आहे, परंतु यास आपल्याला रविवारी मात्र कळेल की 11 सायकल इथून कोण घेऊन जाणार आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे काल आणि आज जो संघ जिंकेल तो अर्थातच आपण पाहतो अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी खेळेल. आणि अर्थातच उद्याचा लॉट्स आणि परवाचा लॉट्स म्हणजे उद्या शुक्रवार आणि शनिवारी जो लॉट्स केला जाईल त्यातून 2 संघ येतील, त्यातून एक 3 मध्ये जाईल. आणि रविवारी मध्ये जो संघ क्वालिफाय होईल तो डायरेक्ट अंतिम 3 मध्ये जाईल, परंतु तिथून 3 मध्ये गेल्यानंतर जे 3 संघ असतील तिथे चिठ्ठ्या उडतील. जिथे रविवारचा संघ जो 3 मध्ये जाईल त्याची चिठ्ठी गृहीत धरली जाणार नाही आहे. फक्त आज आणि उद्यामधून जो संघ परवामधून जो संघ पुढे जाईल त्यांचीच मात्र चिठ्ठी उडवली जाणार आहे, असा या स्पर्धेचा नियम आणि फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक संघाला असं वाटतं की 5 बक्षिसं आहेत, तर 5वा क्रमांक कसा काढला जाईल तर 5वा क्रमांक ह्या पद्धतीने काढला जाणार आहे. आज मात्र जो संघ जिंकेल तो भास्तई संघासोबत खेळेल आणि तिथून तो अंतिम 3 मध्ये जाईल. उद्या आणि परवा जे संघ खेळतील ते सुद्धा आपण पाहतो शनिवारी अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी तो खेळेल. आणि रविवारी जो संघ खेळेल तो डायरेक्ट 3 मध्ये जाणार आहे. उलटा चेंडू होता जिथे दिवेश आलेत गोंदिया ट्रॅकवर, चेंडूला आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला टाकलाय आणि चेंडू सरळ जाते सीमा पार. होगा बेड़ा पार तो मिलेंगे 4 डीजे. ची सुरुवात 4 ने झाली आहे आणि विवेकला माहिती आहे इथून धावा येणं गरजेचं आहे. 27 धावा जुळल्या गेल्यात. शतक क्रमांक 4 चालू आहे. फटक्या चांगल्या ऑन साईडला भिडकवला आणि लॉंगअपच्या रिजने आपण पाहतोय तर अर्थातच प्रोडक्शन ठेवला गेलाय. तोपर्यंत विवेक आणि त्याचा साथी ललितने मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 डिवाइड धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडीवर प्रथम बॅटिंग करत असताना 29 धावा इथे जुळल्या गेल्यात. आणि समोरचे संघाला सुद्धा माहिती आहे, गोवी संघाला सुद्धा माहिती आहे, एटवणी संघाला सुद्धा चांगले बॅट्समन आहेत, इथून जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित आहेत. बघा सुरुवात 4थ्या ओव्हरला जशी झाली आहे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिवेश याने. हाफ टॅकल चेंडू पुन्हा येते आपण पाहतो चेंडू ऑन साईडला भिरकवलाय. सिंगल तर कंप्लीट केले, प्रोडक्शन आहे तिथे आणि सिंगल मात्र समाधान मानेल. धावसंख्या इथे मात्र 30 झाली आहे. अपील केली आहे परंतु सुखरूप क्रीजमध्ये पोहोचतो ललित. कुठेतरी एक अंगलट येणारी धाव ठरली असती जर कदाचित इथून कदाचित विकेट जर गेली असती ललित याची, कारण जिथे धावा थांबल्या होत्या ललित आल्यात आणि तिथून धावांना सुरुवात झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर शतक क्रमांक 4 चालू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिवेश आणि 3 चेंडू फेकले, 7 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. सुरुवात 4 ने झाली, त्यानंतर डबल आली आहे, त्यानंतर सिंगल आणि आता मात्र 4था चेंडू फेस करेल तो ललित. धावसंख्या 30 झाली आहे. उलटा चेंडू होता, उलटोल करत होता, परंतु आपण पाहतो आपल्या पसंतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोह का आवडला नाही आहे आणि इथे मात्र एष्ट्या दंडी गोल केली आहे. ललितला मात्र जावं लागेल. धक्का 3रा डीजे. बघा ललितचा हा आवडता फटका होता आणि आपला आवडता फटका घेण्याच्या पोटी मात्र आपला महत्वाचा विकेट मात्र इथे गेला. आता मात्र सागर आणि विवेक यांच्या बॅटमधून षटकार आला तर संकेत मोरे यांच्या माध्यमातून 100 बक्षीस असणार आहे सागर आणि विवेक साठी. बघा धावसंख्या सध्याच्या घडीला 30 आहे, जिथे शतक क्रमांक 4 चालू झाला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो जाणलं होतं गोलंदाज दिवेश याने, कारण सकाळपासून आपण पाहतो 2-3 वेळा प्रयत्न केला होता ललितने आणि ते यशस्वी सुद्धा ठरले होते, परंतु इथे मात्र यशस्वी करून दिला नाही. फुलटॉस चेंडू होता आणि डायरेक्ट आपण पाहतो स्टँडवर आदळला आणि त्रिफालची बाद झाली ती ललित. धक्का आपण पाहतो 3रा बसला, जिथे आपण पाहतो तर या ओव्हरचे 4 चेंडू झालेत. आतापर्यंत 7 धावा दिवेशने खर्च केल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती सोमजाई गोवे या संघाची. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एक साईडला आपण पाहतो सोमजाई गोवे
कोलाड विभागामधील संघ आहे, तर कोलाड विभागामध्ये जय बजरंग हेटवणे संघ सुद्धा आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर आपापल्या विभागामध्ये दादा संघ आहेत, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपला खेळ मात्र दाखवत. चेंडू हवेमध्ये काय ड्रॉप झाली आहे सागरजी, इथे मात्र डबलला बलटलेत आणि इथून या 2 धावा मिळतील सागरला. काय ड्रॉप झाली आहे, 2 या धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या 32 झाली आहे. कारण दोन्ही संघांना सुद्धा माहिती आहे दोन संघांकडे काय ताकद आहे, काय क्षमता आहे. एक धावासाठी दोन्ही संघ मात्र इथे संघर्ष करत आहेत. धावसंख्या दोन्ही वाढेल. सागर आले होते, सुरुवात दोन्ही केली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 32 आहे. इथे मात्र आगळा वेगळा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पंच मनोज यांचा इशारा. शतक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त झाला आणि 4था शतक देवेश यांच्या माध्यमातून फेकला गेला. धावसंख्या सध्याच्या घडीला 32 आहे. 24 चेंडू आणि 32 धावा इथे जुळल्या गेल्यात. मी सेकंड राऊंड मधली सेकंड मॅच दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. चला आपण टॉससाठी यायचं आहे. ओम साई खैरवाडी आणि स्वयंभू किल्ला. चला आपण टॉससाठी यायचं आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना, दुसरा धमाका आपल्या समोर येतोय. ओम साई खैरवाडी आणि स्वयंभू किल्ला. चला आपण टॉससाठी यायचं आहे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. जसा पहिला डाव संपेल तसा आपण लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत. ओम साई खैरवाडी संघाचे संघनायक येथे उपस्थित झालेले आहेत. मी स्वयंभू किल्ला संघाचे संघनायकाला विनंती करतो की आपण सुद्धा टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जसा पहिला डाव संपेल तसा आपण लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत. कारण आपल्या खातीर आपण या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी 5 ओव्हर आपल्याला खेळवायचे आहेत. कारण 5 ओव्हरमध्ये प्रत्येक खेळाडूचा आपल्याला खेळ पाहता येतो. प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो चुरशीचा खेळ होतो. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्याने तर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धावा येतात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर शेवटच्या 2 मध्ये धावा येतात. हे सुद्धा पाहिलं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला, 32 धावा जुळल्या गेल्यात. इथे मात्र आता थोडंसं आपण पाहतोय तर ड्रायव्हिंग सीटवर यावं लागेल विवेक याला आणि सागर याला, कारण शेवटचं शतक आहे. 32 जुळल्या गेल्यात. इथून कमीत कमीत 15 धावा. प्रणव आलेत. प्रणवच्या आज्ञेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार, चौकार विवेकच्या बॅटमध्ये येते. धावसंख्या 36. डीजे बघा, या ओव्हरमध्ये कमीत कमीत 15 ते 16 धावांचा प्रयत्न असेल विवेक आणि सागर याचा, कारण धावसंख्या 36 झाली आहे. डावामधले 5 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीला 4 आले, त्याच्यामुळे मोठी ओव्हर इथून बनली जाऊ शकते. पण पाहूया. पुण्याचे गोलंदाज सज्ज झालेत. गोंदिया ट्रॅकवर प्रणव हो अरे बाटनी फटका केला. चेंडू आपण पाहतोय फाईन लीगला ट्रायल होते तिथे देवेश आहेत. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. पण तो पाहायचा पंच मनोज बोगटे यांचा इशारा असेल की या 2 धावा सुखरूपपणे कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या 38 झालेली आहे. दक्ष असे पंच आपल्याला पाहतात. तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुमित पवार, मॅन फ्रॉम मेन पेन कलवा या विभागामधून आपण पाहतोय. तर त्यांना आमंत्रित केलं या स्पर्धेसाठी. कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण पाहतो एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रत्येक संघासाठी एक जबरदस्त नियम राहिला. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर एके लाईव्ह स्पोर्ट अलिबाग यांच्या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आहे. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल केला. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. 2 धावा विवेकला मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु या 2चा समाधान. धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 40 ना धावसंख्या 40 झाल्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला आपण सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटेल. येते ओम साई खैरवाडी आणि स्वयंभू किल्ला आपल्याला पाहायला मिळेल. बघा, दोन्ही संघाचं आज नशीब बलवंत आहे. खैरवाडी संघाने सुद्धा आपण पाहतो तर असं वाटत होतं की ती मॅच त्यांच्याकडे नाही आहे, ते तिथून जिंकले. त्यानंतर स्वयंभू किल्ला सुद्धा वाटलं होतं की ती मॅच त्यांच्याकडे नाही आहे, ते सुद्धा जिंकले आहेत. आणि 2 नशिबाचे संघ आता मात्र समोर समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ओ फटका चांगला आहे, उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठेल. चेंडू जातो हवाई सपार. विवेकच्या बॅट मधून 6 आणि संकेतच्या खिशातून माधून 100.
चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये आला. इथून 24 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थात 4 षटकांचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 36ची आवश्यकता आहे टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील टीम सोमजाई गोवे या संघाच्या माध्यमातून. विनय गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. विनय सुद्धा सातत्याने चांगली गोलंदाजी करतात. त्यांच्याकडे सुद्धा वेग खूप सारा आपल्याला पाहायला मिळतो. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. त्याही वेळेला त्यांच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खूप सारी महत्त्वाची ठरत असते. तीच विनय आता मात्र गोवे संघाकडनं षटक क्रमांक 2 अर्थातच पॉवर प्लेचे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी ज्यानं पहिल्याच मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 40 धावांचं योगदान दिलंय तो रुपेश झनवी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा पंचांकडे अपील केली जाते, परंतु या अपीलमध्ये उत्साह खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची संगता डॉट बॉल हाताळला गेलाय. पहिल्याच बॉलवरती अचूकता, भेदकता, अगदी सर्व गुण संपन्न असणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला, जिथे बॅटर रुपेश झनवीला 4 मुंड्या चित केलेला आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ स्टंप मिस करत असताना चेंडू पाहायला मिळाला, जिथे पंचांचे अगदी तटस्थ पाहायला मिळाले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याही वेळेला मनोज भोगटे मेन अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला मॅन फ्रॉम पेन सुमेश पवार सर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विनय दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल आता मात्र पंच चेंडूला दंडिस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉलच्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 15 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत, जिथे विनय गोलंदाजीला आले. पहिला चेंडू निर्धाव अप्रतिम राहिला, परंतु तदनंतर लेंथमध्ये बदल केला गेला. हाफ ट्रॅकर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, जिथे चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला गेला. अतिरिक्त उसळी घेतली आणि तदनंतर पंचानं व्हाईट बॉल इथे मात्र दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. तत्पूर्वी बॅकअप सुद्धा होत नाही आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. त्याही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा आता मात्र धावफलकावरती आला. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. 17 आतापर्यंत धावफलकावरती आल्या, जिथे AB डिव्हिलियर्स जर्सी नंबर 17 स्कोर कार्डवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये एकी लाईव्ह स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. विनय बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती दाखल. समोर बॅटिंगसाठी प्रतीक आहेत. प्रतीक मात्र या डावामध्ये चांगले बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा पंच मात्र घोषित करतायत की हा आता मात्र नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आला. एक धाव धावफलकावरती ॲड केली गेली एकाच्या मदतीनं. आता मात्र धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. फ्रीटचा बॉल असेल. एक मोठा फटका मुबलक खेळण्याची संधी आता मात्र प्रतीक यांच्याकडे उपलब्ध आहे. गोलंदाज या ओव्हरमध्ये थोडेसे का होईना महागडे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला, तदनंतर लेनमध्ये बदल केला गेला. अतिशय उसळी घेणारे चेंडू हाताळले गेले. पंचानं नो बॉल दर्शवलाय. आता मात्र याही वेळेला लेग स्टिक्सच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंच आमच्याकडे वळले. दर्शवला की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 अशा एकंदरीत पुन्हा एकदा 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहणं लगातारचा हा 4था खरा बॉल पाहायला मिळाला. यापूर्वी 2 बॅक टू बॅकचे वाईट आले, तदनंतर नो बॉल आला आणि आता सध्या व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. या षटकातील फक्त एकाच चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू हाताळत असताना अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज विनय यांच्या माध्यमातून तब्बल 6 धावा अतिरिक्त खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा रुपेश झनवी ऑन स्ट्राईकला आहेत. यावेळेसचा बॉल पंचांकडे अपील केली गेली. किंबहुना फ्रीटचा बॉल होता. विकेट तर आपल्याला मिळणार नाही आहे. तिथे बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक आता मात्र स्थिरावलाय. धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
20 धावा धावफलकावरती आहेत. 50चा पाठलाग करायच्या टीम जबजरंग हेटवणे संघाला. रुपेश धनवे आणि त्याच्या साथीला प्रतीक हे दोन महत्त्वाचे बॅटर आहेत. धावा दोघांच्याही बॅटमधनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज विनय बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल गोल्डन स्पॉटवरती टप्पा पिच झाला. तदनंतर अनएक्सेप्टेड बाउन्स अडबा बॅटनॉन सेटला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरचा वैध बॉल न घेतला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलक आता मात्र धावफलकावरती 20 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलंय जिथे गोल्डन स्पॉटवरती टप्पा पिच झाला. चेंडू थोडासा राईज झाला. तदनंतर विकेट किपरचा वैध घेत असताना पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची संगता झाली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आपण एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रक्षेपित करतोय. आतापर्यंत 2881 प्रेक्षक या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेले आणि त्यावेळेला 113हून अधिक लोक या स्पर्धेच्या दरम्यान आत्ता सध्याच्या घडीला आपल्यासोबत जोडले गेले. त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धा आहे ही खऱ्या अर्थानं बहुचर्चित, कारण की या स्पर्धेमध्ये तब्बल विजेत्या संघाला 11 सायकल देण्याचा बहुमान मिळवलेला आहे सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव यांच्या माध्यमातून. या स्पर्धेची चर्चा अनेक दिवस रोहा तालुक्यामध्ये किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत ही स्पर्धा जानेवारीमध्ये पार पडणार होती, परंतु काही दुःखद घटना गावामध्ये घडल्या गेल्या. तदनंतर ही स्पर्धा लांबवली गेली आणि तदनंतर अखेर या स्पर्धेची प्रतीक्षा संपली गेली आणि ही स्पर्धा आता मात्र आपल्या भेटीला आली आहे. आजचा दिवस दुसरा आहे. कालचा दिवस खऱ्या अर्थानं भातसई या संघानं गाजवला आणि क्वालिफाय सुद्धा कालच्या दिवसामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना राहुल खरिवलेचा खेळ अप्रतिम राहिला आणि राहुल खरिवले मात्र कालच्या दिवसाचे प्लेअर ऑफ द डेचे हकदार सुद्धा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. प्लेअर ऑफ द डेसाठी आपल्याला कूलर पाहायला मिळाले. त्यावेळेला बेस्ट बॅट्समन बॉलरसाठी LED TV पाहायला मिळतात. मालिकावीरासाठी वॉशिंग मशीन आहे. एक स्पर्धा आता मात्र जबरदस्त आपल्या भेटीला आली आहे. सोनार सिद्ध चषक 2025 षटकातील पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉप केलाय. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय अनिलजी निकम साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करतोय. जय बजरंग हेटवणे संघाचे माजी खेळाडू, त्यावेळेला 40+ क्रिकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळला गेला असे अनिलजी निकम साहेब यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. मायचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित मान सन्मान करतोय. मॅचकडे वळूयात. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकल बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावर डीप पॉइंट मध्ये बॉल सीमा पार फरार. धावा मिळतील 4. चौकार. आणखीन एक या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय किशोरजी नागटे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विशाल भगत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. चौकार येतोय दिवेशच्या बॅटमधनं. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावा 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. बॅटनॉन सेटला खेळत असताना एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती येणारे 18 बॉल आवश्यकता 19 धावेची टीम जबजरंग हेटवणे या संघाला. त्याही वेळेला या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय सुभाष इंगळे साहेब यांचा सुद्धा आपण मान सन्मान करूयात. मी विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. बारा बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आवश्यकता 19 धावेचे आहे टीम जबजरंग हेटवणे या संघाला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेला
या प्रमुख अतिथी मंचकावरती आणखीन एक मान सन्मान आपण करूयात. सन्माननीय ललितजी मोरे साहेब यांचा मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करूयात. मी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं मान सन्मान करायचा आहे. संकेत गोलंदाजी मार्कवरती आलेत. बॅटिंगसाठी दिवेश आहे, चांगला खेळ माफी असावी. रुपेश जनवे आहेत, चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जिथे आणखीन एका डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबते. धावफलकावरती धावा स्थिरावतात 31 आकड्यावरती. आता मात्र आवश्यकता येणारे 17 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता जय बजरंग हेटवणे या संघाला. षटकात दिला पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. फ्लॅश स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग होती. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर अशाच पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल, डॉट बॉलचा रेशो वाढवला जाईल तर मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना संघ पाहायला मिळेल, कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळेल. सोमजाई गोव्या संघ गोलंदाज संकेत चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या 2 बॉलमध्ये इथे मात्र धावा खर्च करायला तयार नाही आहेत. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं, लेंथ पिक केली आणि पाटण ऑन स्ट्रेटला फटका एक्झिक्यूट केला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळाले. एक सिंगल त्याही वेळेला कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 32 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. येणारे 15 बॉल आवश्यकता 18 धावेची टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. बॅटिंगसाठी प्रतीक आणि रुपेश या दोघांच्या माध्यमातून आता मात्र पहिल्या विकेटची साजेदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या विकेटची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी रुपेश जनवे आणि प्रतीक यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर कट केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होतीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एकंदरीत विचार केला तर अजून सुद्धा आवश्यकता आहे. 14 बॉलमध्ये 17 धावेची आवश्यकता आहे. रुपेश धर्मी पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते. रुपेश धर्मीचा खेळ चांगला राहिला आहे. आतापर्यंत 13 धावांचं योगदान त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. यावेळेसचा बॉल यू मिस आ विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग. पहिला धक्का टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. बॅटर रुपेश धर्मी मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतंग झाले जिथे रुपेश धर्मी मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आणखीन एक महत्वाचा खेळाडू दिवेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. त्यात दिवेश वाळंजा सातत्याने याही खेळाडूची संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये चर्चा आपण पाहिली आहे. आज बॅटर चांगला खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा बहुमान या खेळाडूने सुद्धा पटकावलेला आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आला आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय टीम सोमजाई गोवे संघाचे गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून. 5 चेंडू तळले गेल्या, अवघ्या 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्याही वेळेला एक महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. स्टिअर केला हलक्या हाताने. सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आवश्यकता विजयासाठी 16 धावेची. तत्पूर्वी वळूया डीजेकडे. ऐकूयात एक डीजेकडनं सुमधुर संगीत.
धन्यवाद डीजे. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये 18 बॉल मध्ये 34 धावा धावफलकावरती येणारे 12 बॉल. आवश्यकता 16 धावेची टीम जय बजरंग हेटवणे या संघाला. दिवेश आणि त्याच्या साथीला प्रतीक आहेत. प्रतीकने आतापर्यंत खेळ चांगला खेळलाय. कॉन्ट्रीब्युशन त्याचं चांगलं राहिलंय. 7 बॉल फेस करत असताना 12 धावा त्याचा बॅटमन आल्यात. आता दिवेशला इथून डाव सांभाळायचा आहे. मॅचला फिनिश करायचं आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज विवेक. षटकातीला पहिला बॉल. पहिलाच बॉल ओव्हर पिच. त्याच्यावरती आक्रमण केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ललित जाधव चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. चांगले फिल्डिंग होते. एक सिंगल तर कंप्लीट केले. एका सिंगलवरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून मॅचमध्ये कमबॅक करत असताना सोमजाई गोवे हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावा इथून सुद्धा रोखल्या जातील ते दाखवून दिलं. षटक क्रमांक 3 हाताळत असताना संकेत्यानं अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या. पुन्हा एकदा मॅचला ऑन केलं आणि सोमजाई तिसे या संघाकडे सुद्धा मॅचमध्ये थोडासा पलटवार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना डेंजर एंडला धावत असताना एक महत्वाची विकेट. या मॅचची गोल्डन विकेट. बॅटर दिवेश मैदानाच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळाल्या. पंचांचा इशारा. नो बॉलचा बिहाइंड द विकेट. जास्तीचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. जिथे ऑन साइडला डावकुऱ्या हाताच्या विरोधामध्ये 3हून अधिक क्षेत्ररक्षक बिहाइंड द विकेट लावले. त्या अनुषंगानं पंचानं इथे मात्र नो बॉल दर्शविला गेलाय. 5 धावा आल्या. या 5च्या मदतीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम जय बजरंग हेटवणे या संघानं. धावफलक पुढे सरसावलं 40 या आकड्यावरती. डीजे आमचे दोन्ही ऑफिशियल्स पंच एकत्रित असताना आपल्याला पाहायला मिळतात. बिहाइंड द विकेट एकाच साईडला पण जास्तीचे क्षेत्ररक्षक लावले ते पंचांना पाहिलं आणि त्यानंतर तोच आहे ना नो.
5 धावा आल्या, 5 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय, जिथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. त्याही वेळेला 4 धावा आल्या, तब्बल 5 धावा धावफलकावरती आल्यात. पुढचा बॉल सुद्धा फ्रीट असणार आहे. अर्थातच एक मुबलक फटका मारण्याची संधी इथे मात्र अक्षय या बॅटरकडे उपलब्ध आहे. फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विवेक आपल्याला पाहायला मिळतील. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न होत असताना पाहायला मिळाली आहे. आवश्यकता अजून सुद्धा 10 धावेची. 10 बॉलचा मापे असावी. 11 बॉलचा येस 10 बॉलचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे 10 धावेची. बॅटिंग करणारा संघ जय बजरंग हेटवणे या संघाला. फ्रीटचा बॉल आक्रमण केले. बॉल हवेमध्ये. एक सिंगल तर कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा त्याही वेळेला प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 42 आतापर्यंत बनवल्या गेल्या. अजून सुद्धा 8 धावेची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 9 मध्ये 8 बनवायच्यात. अक्षय आणि त्याच्या साथीला आघाडीला येणारे बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. विवेक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल झाले. षटकातीला पुढचा बॉल समोर डावकुऱ्यात असे बॅटर अक्षय ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सर्पपाटण सेटला खेळलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक फेक इथे मात्र पाहायला मिळाली. धाव 1-1च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 43 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अर्बा बॅटन स्ट्रेटला खेळत असताना मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर फेकी सुद्धा त्याहून अधिक महत्त्वाची राहिली. एक सिंगल मात्र रोखू शकले नव्हते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा 43 या आकड्यावरती आहेत. आता मात्र आवश्यकता 7 धावेची. 8 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 8 मध्ये 7 बनवायच्यात. प्रतीक ऑन स्ट्राईकला आहेत. प्रतीक आघाडीला आलेत. धावा त्यांच्या सुद्धा बॅटमध्ये आल्या. चांगलं योगदान त्यानं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिलं. टीम जय बजरंग हेटवणे या संघासाठी एकंदरीत विचार केला तर 8 बॉल फेस केले. 12 धावांचं योगदान त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलं. षटकातीला पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल अल्पा बॅटनं खेळायचं होतं. लेग बिफोर साठी अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव चेंडूची संगता डॉटबॉलच्या मदतीने आता मात्र धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 43 या आकड्यावरती आवश्यकता इथून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असेल. 8 बॉल 7 धावेची आवश्यकता असणार आहे. मापे असावी 7 बॉल 7 धावेची आवश्यकता असणार आहे. सन्माननीय महेश खामकर साहेब आपल्यास विनंती करतो की आपण मंचकावरती आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. यावेळेस बॅटची टॉप एज. विकेट कीपरच्या मागे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक फंबल. बॉल सीमा पार. धावा आल्या 4. चौकार.